नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अजित पवारांना मोठा धक्का. महायुती सरकारकडून आता नेमकं अजित पवारांना धक्का देण्यात आलेला आहे. अजित पवारांची दादागिरी उतरायला सुरुवात केलेली आहे. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटलेले आहे, परंतु तरी देखील अद्यापही मंत्रिपदाचे खाते वाटप या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडता या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह सगळे मंत्री सध्याही बिनखात्याचे कार्यरत म्हणून मंत्री या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून सरकारचा कारभार सध्या ठप्प झालेला आहे आणि अशातच आता लवकरच खाते देखील वाटप होण्याची अपेक्षा आहे. परंतु या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर जुनी खाते टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा आग्रह असला तरी भाजप मात्र आता जास्त या ठिकाणी त्याग करण्यासाठी या ठिकाणी मनस्थितीत आपल्याला पाहायला मिळत नाही. एकनाथ शिंदे यांना सुरुवातीलाच कन्व्हिन्स करून या ठिकाणी त्यांना लाडके नगर विकास खाते हे या ठिकाणी भाजपनं तयार केलेले आहेत. परंतु मात्र अजित पवार यांना कोणतेही एक खाते निवडा, 2 पैकी 1 खाते निवडा असं सांगितल्याची बातमी सध्या माध्यमांच्या हाती लागलेली आहे. याचाच अर्थ आता भाजपने अजितदादांची दादागिरी उतरायला सुरुवात केलेली आहे. अजितदादांच्या अर्थ खात्यासाठी अजितदादांची तळमळ होती, परंतु कोणतं खातं नेमकं दादांच्या हाती जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अजितदादा हे मागच्या एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या वेळेला अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते, परंतु फडणवीस यंदा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात. मात्र अजित पवार यांना अर्थमंत्री किंवा पुण्याचे पालकमंत्री या दोन्हीपैकी एक पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षामध्ये सध्या या दोन्ही पदामध्ये कुठलं पद निवडावं हे सध्या भाजप नेत्यांनी अजित पवारांना स्पष्ट शब्दात सुनावलेलं आहे. अजित पवार यांना नेमकं कुठलं खातं मिळणार? आपली देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.